नमस्कार. येणाऱ्या काही एक्झाम्स आहेत सरळ सेवेच्या, त्याच्यासाठी हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदके. अंगणवाडी सुपरवायझर या परीक्षेसाठी पोषण म्हणजेच न्यूट्रिशन या घटकावर आपल्याला 10 प्रश्न म्हणजेच 20 मार्कासाठी हा टॉपिक आपल्याला कव्हर करायचा आहे. त्याच्यासाठी आपण हा पहिला टॉपिक घेणार आहोत, कर्बोदके. यात आपण MCQ आधारित संपूर्ण अभ्यास करणार आहोत. व्याख्या काय आहे कर्बोदकाची, प्रकार, कार्ये, स्त्रोत, ग्लायकोजन व स्टार्च, फायबर, महत्त्वाच्या साखरा आणि परीक्षा उपयुक्त तथ्य म्हणजेच फॅक्ट बघणार आहोत. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता कार्बोहायड्रेटचा पॉलिसॅकराइड प्रकार आहे? कार्बोहायड्रेट म्हणजेच आपली कर्बोदके. कर्बोदकेचा कुठला पॉलिसॅकराइड प्रकार आहे? ऑप्शन ए ग्लुकोज, ऑप्शन बी फ्रुक्टोज, ऑप्शन सी स्टार्च, ऑप्शन डी लॅक्टोज. तर ह्याचं उत्तर आहे ऑप्शन सी स्टार्च. स्टार्चचं आपण स्पष्टीकरण बघूया. कार्बोहायड्रेटचे हे शरीराचे प्रमुख ऊर्जादायी पोषक तत्व आहे. रासायनिकदृष्ट्या ते कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यापासून बनलेले आहेत. म्हणजेच कर्बोदके कशापासून बनलेले आहेत? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यापासून कार्बोदके बनलेले आहेत. तर ह्या कर्बोदकाचे 3 मुख्य प्रकार पडतात. एक म्हणजे मोनोसॅकराइड, दुसरा डिसॅकराइड आणि तिसरा पॉलिसॅकराइड. आता मोनोसॅकराइड एक साखर एकक असतं, कार्बनचं एक एकक असतं इथं. त्याची कोणते कोणते उदाहरणं आहेत? ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आहे आणि गॅलेक्टोज. ही 3 मोनोसॅकराइडचे उपप्रकार आहेत. डिसॅकराइडमध्ये 2 साखर एकके असतात, म्हणजे 2 अणू एकत्र जोडलेले असतात. तर डिसॅकराइडचा अजून कुठली उदाहरणं आहेत? सुक्रोज म्हणजे ऊसातील साखर, लॅक्टोज म्हणजे दुधातील साखर आणि माल्टोज. तर पॉलिसॅकराइडमध्ये काय आहे? अनेक साखरेचे म्हणजे शुगरचे एकके एकत्र येतात, तेव्हा पॉलिसॅकराइड हा कर्बोदकाचा तिसरा प्रकार घडतो. त्यात काय येतं? स्टार्च, ग्लायकोजन आणि सेल्युलोज. ही 3 उदाहरणं पॉलिसॅकराइडमध्ये येतात. आत्ताच आपण प्रश्नामध्ये बघितलंय की पॉलिसॅकराइडचा कुठला प्रकार आहे? हा स्टार्च, ग्लायकोजन आणि सेल्युलोज हे 3 प्रकार पॉलिसॅकराइडमध्ये येतात. स्टार्च हा सर्वात महत्त्वाचा पॉलिसॅकराइड आहे. तो वनस्पतीचा अन्नसाठा आहे. तांदूळ, गहू, मका, बटाटा यामध्ये स्टार्च भरपूर प्रमाणात आढळतात. आता प्रश्न दुसरा, वनस्पतीमध्ये कार्बोहायड्रेट कोणत्या स्वरूपात साठवले जातात? वनस्पतीमध्ये कार्बोहायड्रेट ऑप्शन ए ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवले जातात, बी स्टार्चच्या स्वरूपात, ऑप्शन सी सुक्रोज, ऑप्शन डी माल्टोज. कोणत्या स्वरूपात वनस्पतीमध्ये कर्बोदकाचे म्हणजेच कार्बोहायड्रेटचे साठवणूक केली जाते? तर बी ऑप्शन बी बरोबर आहे, स्टार्च. स्टार्चच्या स्वरूपात कर्बोदके साठवले जातात वनस्पतीमध्ये. स्टार्च कायचं आता स्पष्टीकरण बघू. वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे म्हणजेच फोटोसिंथेसिसद्वारे ग्लुकोज तयार करतात. आणि प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया काय? कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी अधिक सूर्यप्रकाश आणि ह्यातून ग्लुकोज तयार होतं. आणि वनस्पतींना त्वरित न लागणारा ग्लुकोज स्टार्चमधले बदलून ठेवतात. आता वनस्पतींना तयार केलेला ग्लुकोज लगेच लागणार आहे का? तर नाही. तर अतिरिक्त ग्लुकोज जो तयार होतो तो साठवून ठेवला जातो स्टार्चमध्ये. तो स्टार्चमध्ये साठवून ठेवला जातो. मानवामध्ये काय होते? मानवामध्ये अतिरिक्त ग्लुकोजचं ग्लायकोजनमध्ये रूपांतर होतं. आपल्या शरीरात जे पण ग्लुकोज तयार होतं ते शरीराला जेवढं पाहिजे तेवढं ते यूज होतं आणि ज्याची गरज नाहीये, जे अतिरिक्त उत्पादन झाले ग्लुकोजचं, त्याचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये होते मानवी शरीरात. आणि मग ह्या ग्लायकोजनचे साठवणुकीचं ठिकाण कुठले? साठवणुकीचं ठिकाण कुठले? तर यकृत आणि स्नायू. यकृत आणि स्नायूमध्ये आपण अतिरिक्त ग्लुकोज साठवतो आणि अतिरिक्त ग्लुकोज म्हणजेच ग्लायकोजन. लक्षात काय ठेवायचं आहे? स्टार्च वनस्पतीमध्ये साठवणूक केली जाते. वनस्पतीमध्ये
ग्लुकोज स्टार्चच्या माध्यमातून साठवलं जातं आणि मानवी शरीरात आणि प्राण्यात ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवलं जातं. ही IMPA ह्याला नीट लक्षात ठेवा. वनस्पतीमध्ये स्टार्च स्वरूपात, तर मानवी शरीरात आणि प्राण्यांच्या शरीरात ग्लायकोजनच्या स्वरूपात. आता पुढचा प्रश्न बघू. ग्लुकोज हा कोणत्या प्रकारचा कार्बोहायड्रेट आहे? ऑप्शन ए मोनोसॅकराइड, ऑप्शन बी डिसॅकराइड, ऑप्शन सी पॉलिसॅकराइड, ऑप्शन डी ट्रायसॅकराइड. आता आपण पहिल्या प्रश्नात बघितलं होतं ग्लुकोज कुठल्या प्रकारचा कार्बोहायड्रेट आहे, तर ह्याचं उत्तर आहे ए मोनोसॅकराइड. ग्लुकोज कुठल्या ह्याचा प्रकार आहे, तर मोनोसॅकराइडचा प्रकार आहे. ग्लुकोज ही साधी शुगर म्हणजे साधी साखर मानली जाते. ह्याची वैशिष्ट्य काय, तर पचनाशिवाय थेट रक्तात शोषली जाते. ॲब्झॉर्प्शन थेट रक्तात होतं. त्याचं पचन नाही झालं तरी थेट ब्लडमध्ये ह्याचं अब्झॉर्प्शन होतं. मेंदू आणि आपल्या मज्जासंस्थेसाठी ऊर्जा स्रोत म्हणजे ही साखर असते मोनोसॅकराइड. रक्तातील साखर म्हणजेच ग्लुकोज होय. आपण ग्लुकोज रक्तातील साखर वाढली असं म्हणतो, तेच ग्लुकोज वाढलेलं असतं. इतर मोनोसॅकराइड कुठले आहेत, तर फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज. हे फ्रुक्टोज म्हणजे फळातील साखर असते. आणि महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं, रक्तातील ग्लुकोजची सामान्य पातळी राखण्यासाठी आपण इन्सुलिन आणि ग्लुकागॉन हे हार्मोन्स कार्य करतात. आपल्या रक्तातली ग्लुकोजची पातळी काय ठेवायची, नॉर्मल ठेवायची. त्याच्यासाठी इन्सुलिन आणि ग्लुकागॉन हे हार्मोन्स कार्य करत असतात, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणता पदार्थ साध्या कार्बोहायड्रेटचा स्रोत आहे? साध्या कार्बोहायड्रेटचा स्रोत. ऑप्शन ए साखर, ऑप्शन बी गहू, ऑप्शन सी ज्वारी, ऑप्शन डी बाजरी. याचं उत्तर आहे साखर. साखर ही साध्या प्रकारात गणली जाते, आपण मगाशीच बघितलेलं आहे साखर. तर कार्बोहायड्रेटचे दोन प्रमुख गट पडतात. कर्बोदकाचे दोन प्रमुख गट कुठले पडतात, तर एक आहे साधे कार्बोहायड्रेट आणि दुसरं कुठलं आहे, जटिल कार्बोहायड्रेट. साधे कार्बोहायड्रेट मध्ये काय येतं, आपली साखर, मध, गूळ, मिठाई हे येतात. त्याचं वैशिष्ट्य काय, तर हे लवकर पचतात आणि आपल्याला लगेच ऊर्जा देतात. रक्तातील साखर झपाट्याने पण हे वाढवतात. ह्याचं एकच निगेटिव्ह गोष्ट म्हणजे आपल्या रक्तातील साखर पटकन वाढवतात साधे कार्बोहायड्रेट. त्याचं काय काय स्रोत आहे, साखर आहे, मध आहे, गूळ आहे, मिठाई. आणि जटिल कार्बोहायड्रेट कोणते आहेत, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, कडधान्य. ह्यांची वैशिष्ट्ये म्हणजे ते हळूहळू पचतात आणि दीर्घकाळ ऊर्जा देतात. आता आपण जेवणात काय घेतो, आपण गव्हाची चपाती, ज्वारी, बाजरी हे घेतो. आपल्याला लगेच भूक लागते का त्याने, नाही. आपण जवळपास 3-4 तास काय खात नाही. पण जर आपण फक्त साखर, मध, गूळ खाल्ला तर आपल्याला भूक पटकन लागते. म्हणून हे त्वरित ऊर्जा देतात पण पचायला लवकर असतात. पण हे जटिल कार्बोहायड्रेट असतात, आता नावातच जटिल आहे की त्यांना पचायला वेळ लागतो आणि दीर्घकाळ ऊर्जा देतात. परीक्षेत काय विचारतात, तर खेळाडूंना त्वरित ऊर्जा देण्यासाठी ग्लुकोज किंवा साधे कार्बोहायड्रेट दिले जातात, कारण ते लवकर ऊर्जा देतात आणि पचायला पण लवकर असतात. म्हणून खेळाडूंना त्वरित ऊर्जा देण्यासाठी साधे कार्बोहायड्रेट यूज केले जाते. प्रश्न 5वा काय सांगतोय, शरीरात अतिरिक्त कार्बोहायड्रेट कोणत्या स्वरूपात साठवले जाते? आपण आत्ताच बघितलं, ह्याचं उत्तर द्यायचंय. ऑप्शन ए ग्लायकोजन, ऑप्शन बी हिमोग्लोबिन, ऑप्शन सी कोलेजन, ऑप्शन डी केराटिन. तर अतिरिक्त कार्बोहायड्रेट कुठल्या स्वरूपात साठवले जातात, तर ऑप्शन ए बरोबर आहे, ग्लायकोजन मध्ये. जेव्हा आपण जास्त कार्बोहायड्रेट युक्त अन्न खातो तेव्हा अतिरिक्त ग्लुकोजचं रूपांतर आपल्या शरीरात ग्लायकोजन मध्ये होते. प्राणी आणि मानवाच्या शरीरात ग्लायकोजनच्या स्वरूपात होते, तर वनस्पतीच्या स्वरूपात स्टार्चच्या स्वरूपात रूपांतर होते अतिरिक्त ग्लुकोजचं. ग्लुकोजची साठवण आपण मगाशी बघितली, यकृत आणि स्नायूमध्ये होते. योग्य उत्तर आहे ग्लायकोजन. जेव्हा आपण जास्त कर्बोदके अन्न खातो तेव्हा अतिरिक्त ग्लुकोजचे रूपांतर ग्लायकोजनमध्ये होते. तर साठवणूक कुठे होते ग्लायकोजनची, यकृत, स्नायूमध्ये. आणि जास्त कार्बोहायड्रेट आपण जर घेत राहिलो, आपल्या शरीरात इंटेक जर वाढला,
तर लठ्ठ होण्याचा धोका वाढतो, म्हणजे आपण जाड होतो. तर पुढचा प्रश्न बघू. फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थ हा कोणत्या पोषक तत्वाशी संबंधित आहे? ऑप्शन ए प्रथिने, ऑप्शन बी स्निग्ध पदार्थ, ऑप्शन सी कार्बोहायड्रेट, ऑप्शन डी जीवनसत्वे. ह्याचं योग्य उत्तर आहे सी कार्बोहायड्रेट. फायबर हा अपचनशील कार्बोहायड्रेट आहे. फायबर हा अपचनशील कार्बोहायड्रेट आहे, म्हणजेच तो पचत नाही. ह्याचा प्रकार काय आहेत? विद्रव्य फायबर, अविद्रव्य फायबर, म्हणजे सोल्युबल आणि इनसोल्युबल, पाण्यात विरघळणारे आणि न विरघळणारे. याच्यामुळे काय होतं? बद्धकोष्ठता टाळतो, पचन सुधारते, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो, कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. ह्याचे स्रोत कुठले आहेत फायबरचे? फळे, भाज्या, कडधान्य आणि संपूर्ण धान्य. नेक्स्ट क्वेश्चन इज खालीलपैकी कोणता पदार्थ जटिल कार्बोहायड्रेटचा स्रोत आहे? आपण मागच्या क्वेश्चनमध्ये बघितलंय साधे कार्बोहायड्रेट आणि जटिल कोणते आहेत. तर ऑप्शन ए मध, ऑप्शन बी साखर, ऑप्शन सी बटाटा, ऑप्शन डी चॉकलेट. याचं उत्तर आहे बटाटा. हा जटिल कार्बोहायड्रेटचा प्रकार आहे बटाटा. जटिल कार्बोहायड्रेटमध्ये स्टार्च मोठ्या प्रमाणात असतात. काय जास्त प्रमाणात असतं? स्टार्च जास्त प्रमाणात असतं. कुठल्या? तर जटिल कार्बोहायड्रेटमध्ये स्टार्च मोठ्या प्रमाणात असतात. तर जटिल कार्बोहायड्रेटचे कुठले स्रोत आहेत? स्रोत आहेत बटाटा, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी आणि मका. हे पदार्थ दीर्घकाळ ऊर्जा पुरवतात आणि संतुलित आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. हे सगळे पदार्थ हे लवकर पचतात का? तर नाही, हळूहळू पचतात, पण ऊर्जा जास्त वेळ टिकवतात. ह्याच्या उलट जे साधे कार्बोहायड्रेट आहेत ते पटकन ऊर्जा देतात पण आणि लवकर पचतात पण, आणि हे दीर्घकाळ ऊर्जा पुरवतात. कार्बोहायड्रेटचा 1 ग्रॅम पासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? एक कार्बोहायड्रेट म्हणजे किती किलो कॅलरी? ऑप्शन ए 2 किलो कॅलरी, ऑप्शन बी 4 किलो कॅलरी, ऑप्शन सी 7 किलो कॅलरी, ऑप्शन डी 9 किलो कॅलरी. तर योग्य उत्तर आहे बी 4 किलो कॅलरी. एक कार्बोहायड्रेट म्हणजे 4 किलो कॅलरी ऊर्जा आपल्याला मिळते. कार्बोहायड्रेट हे शरीराचे ऊर्जादायी पोषक तत्व म्हणून मानले जाते. ऊर्जादायी पोषक तत्व, एनर्जी गिव्हिंग न्यूट्रिएंट. आता पोषक तत्वे आणि ऊर्जा कशातून किती मिळते ते बघू. कार्बोहायड्रेटमधून किती मिळते आपल्याला? तर 4 भेटते, 4 किलो कॅलरी. प्रथिनांपासून किती मिळतं? एक प्रथिनाचं युनिट म्हणजे किती? 4 किलो कॅलरीज. आणि स्निग्ध पदार्थ म्हणजेच 9 किलो कॅलरी. कार्बोहायड्रेट आणि प्रथिनांपासून समान ऊर्जा मिळते, 4 किलो कॅलरी, आणि स्निग्ध पदार्थ जास्त आपल्याला ऊर्जा देतं म्हणजेच 9 किलो कॅलरी. हे लक्षात ठेवायचं. खालीलपैकी कोणत्या अवयवात ग्लायकोजन साठवले जाते? आपण मागच्या क्वेश्चनमध्ये पाहिले एक्स्ट्रा ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये होतं. मानवी शरीरात एक्स्ट्रा ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये होतं आणि वनस्पतीमध्ये कशात होतं? स्टार्चमध्ये होतं. आता कुठं साठवलं जातं हे? यकृत, फुफ्फुसे, मूत्रपिंड की त्वचा? तर योग्य ऑप्शन आहे ए यकृतात साठवलं जातं. यकृत शरीरातील ग्लुकोज बँक म्हणून ओळखले जातं. तर प्रश्न विचारू शकता ग्लुकोज बँक म्हणून कुठल्या अवयवाला ओळखलं जातं? तर ते यकृत आहे. यकृतात एक्स्ट्राचं ग्लुकोज साठवलं जातं. तर रक्तातील साखर नियंत्रित करतं ग्लुकोज. ग्लायकोजनच्या स्वरूपात एक्स्ट्रा ग्लुकोज साठवलं जातं. गरज पडल्यास ग्लुकोज सोडलं जातं यकृतातून. आणि स्नायूमध्येही ग्लायकोजन साठवले जाते. स्नायूमध्ये पण साठवलं जातं, पण ऑप्शनमध्ये आपल्याला यकृत होतं तर तेच बरोबर आहे. प्रश्न 10वा, शेवटचा प्रश्न. खालीलपैकी कोणती साखर दुधामध्ये आढळते? ऑप्शन ए माल्टोज, ऑप्शन बी फ्रुक्टोज, ऑप्शन सी लॅक्टोज, ऑप्शन डी सुक्रोज. तर लॅक्टोज ही साखर दुधामध्ये आढळते. कोणती? लॅक्टोज ही ग्लुकोज आणि गॅलेक्टोज यांनी बनलेली डिसॅकराइड साखर आहे. कशापासून बनते?
लॅक्टोज ही ग्लुकोज आणि गॅलेक्टोज यांच्या मिश्रणातून बनते. आता कशात कुठली साखर आहे बघू. ग्लुकोज कशात असते? रक्तातील साखर. फ्रुक्टोज फळातली साखर म्हणजेच फ्रुक्टोज, नावातच आहे फ्रुक्टोज. सुक्रोज ऊसातली साखर असते आणि माल्टोज ही अंकुरित धान्यातील साखर असते आणि लॅक्टोज दुधातील साखर असते. हे सगळं लक्षात ठेवा. आता अतिरिक्त बघू आपण कर्बोदके म्हणजे काय, तर शरीराला ऊर्जा देणारे प्रमुख पोषक तत्व आहे. तर कर्बोदके कशापासून बनतात? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन या सगळ्यांच्या मूलद्रव्यापासून कर्बोदके बनलेली आहेत. म्हणून ह्यांना कार्बन हायड्रोजन इज इक्वल टू कार्बोहायड्रेट असे म्हणले जाते. कार्बन हायड्रोजन इज इक्वल टू कार्बोहायड्रेट असे म्हणले जाते. कशी तयार होतात ही कर्बोदके? तर वनस्पती सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे कर्बोदके तयार करतात. वनस्पती सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने कर्बोदके तयार करतात. पृथ्वीवरील जवळपास सर्व कर्बोदकांचे मूळ स्रोत वनस्पती आहेत. ही महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. पृथ्वीवरील जवळपास सर्व कर्बोदकांचे मूळ काय आहे? तर वनस्पती. आता शरीराचे मुख्य इंधन कर्बोदके. 1 ग्रॅम कर्बोदके म्हणजे 4 किलो कॅलरी. वनस्पती कर्बोदक कशात साठवतात? स्टार्चमध्ये. मानवात कशात साठवली जाते? ग्लायकोजनमध्ये. फायबर असेल तर ती अपचनशील कर्बोदक आहे. फळातील साखर फ्रुक्टोज, दुधातील साखर लॅक्टोज, ऊसातील साखर सुक्रोज, रक्तातील साखर ग्लुकोज आणि कर्बोदकांची कमतरता म्हणजेच किटोसिस. हे सगळ्यात लक्षात ठेवा. ह्याच्या नोट्स काढून घ्या तुम्ही. आणि थँक्यू सो मच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नेक्स्ट टाइम आपण प्रोटीन म्हणजे प्रथिनांवर घेऊन येऊ व्हिडिओ, ज्यात तुमचा सगळा सिलेबस कवर होईल. थँक्यू.